अशा भाविकांची पूजा केल्यानंतर जर पाहिलं तर आता तर ही दृश्य आपण पाहतो आहोत तुकोबरायांच्या पालखीच्या ठिकाणी सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत। तर आता वारी सोहळ्याला सुरुवात होतीये। तुकोबरायांची पालखी मार्गस्थ होईल, मग माऊलींची पालखी मार्गस्थ होईल आणि खऱ्या अर्थानं वर्षभर वारकरी ज्या क्षणाची वाट पाहत असतात, आज माऊलींचं प्रस्थान होत आहे। मी अतिशय भक्तिभावाने त्यांची पूजा केलेली आहे, पादुकांची। आणि आता आपण सगळ्यांचं मी दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली आणि दरवर्षी मला हे जे सगळं चाललेलं आहे आपण घरी बघतो, इतकी सुंदर त्यांची पावलं आणि हे सगळे पडत आहेत। हे पाहून माझं मन प्रसन्न झालेलं आहे। मला नेहमीच हे खूप भावतं मनाला। दरवर्षी दादा सोबत असतात तुमच्या सोबत, यावेळेस मात्र दादा नाहीये। दादांच्या आठवणी ताज्या होताना दादांच्या आठवणी कुठे नाहीयेत, त्या सगळीकडेच आहेत। आणि दादांनी अशा आठवणी करून ठेवल्यात की आपण नेहमीच त्यांना आठवत राहू। खरं तर पावसाचं आव्हान तुम्ही केलं होतं, आज तुरळक पाऊस झालेला आहे, त्याचा अर्थ विठुरायाने तुमचं देखील ऐकलेलं आहे, वारकऱ्यांचं देखील